नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी छोट्या बटाट्यापासून चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही नवीन बटाटे असतात, हे छोट्या आकाराचे घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यासाठी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। ह्या तिखटवाले 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता बटाट्यांना काय करायचं माहिती आहे का, छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। एका बटाट्यात 3-4 करायचे। त्याची साल वगैरे काढायची नाही आपल्याला, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ती पण काढू शकता। लोखंडाचा तवा ठेवलाय बघा, त्याच्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे सोडून घ्यायचे। बटाटे लक्षात ठेवा बरं का, एकदम असे स्वच्छ धुवून पुसून घ्या, नाहीतर पाणी वगैरे असेल तर तुमच्या अंगावर वगैरे उडेल। आणि आपल्याला ह्याला काय करायचे, गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे। मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत, एकदम असे हलके होतात बघा, एकदम लाल पण करू नका। आपल्याला कळतं की बाबा हे फ्राय झालेत म्हणून, एकदम हलके असे होतात बघा। आता हे मी काढून घेते का चाळणीमध्ये, काढून घेतलेले आहेत। आता त्यात आपल्याला मिरच्या टाकायच्या। तर मिरच्यांना काय केलेलं आहे बघा, अशा चिरा मारलेल्या आहेत आणि गॅस केलेला आहे तर एकदम बारीक। मिरच्या, लसूण आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। मिरच्या हे करून घ्या बरं का, नाहीतर अंगावर वगैरे उडेल बघा। अशा पद्धतीत आपण काढून घेऊया। जास्त आपल्याला असे कडक वगैरे करायचे नाहीत, नुसत्या भाजून घ्यायच्यात। त्याच्याबरोबर लसूण पण भाजला होता। आता तुम्ही मला हा विचाराल की हे सगळं जर तेलकट होईल का, तेवढं तेलकट होत नाहीये, कारण बटाटे वगैरे जर आपण फ्राय करून काढले का नाही की तेलकट होत नाही, तिखते बघा अशा पद्धतीत। आता ह्यात मी शेंगदाणे करून घेते। आता ह्याच्यात आपल्याला शेंगदाणे टाकायचे, तर शेंगदाणे टाकल्यानंतर गॅस वाढवला तरी चालतं। फक्त मिरची टाकल्यामुळं मी बारीक केला होता। मिरचीला कापून घ्या जरूर, नाहीतर अंगावर वगैरे उडेल, लक्ष देऊन करा। शेंगदाणे बघा मस्त असे फ्राय झालेले आहेत, ते काढून घेते मी। गॅस केलेला आहे बंद। एकदम बी जास्त लाल भडक असे करू नका, कारण शेंगदाणे भाजल्यानंतर सुद्धा गरमच राहतात, तर ते मग करपून जातील। काढून घेतले बघा सगळं। आणि बटाटे बघा, हे आपण जे फ्राय करून घेतले ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही, मी अजून पण सांगते, तुम्ही साल काढली तरी चालेल। आता हे सगळं काय करणार आहे माहिती आहे का, मी खलबत्त्यामध्ये टाकून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये मी सगळं काढून घेतलेलं आहे साहित्य। त्यात टाकणारे छोटा 1 चमचा जिरे आणि धने भाजून घेतलेले आहेत, असे मोठे मोठे कुटलेले आहेत हे दरदरे, कारण खूप रेसिपींना लागतात तर मी असे मोठे मोठे कुटूनच ठेवते। त्यात चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर पण टाकू शकता, हिरवी मिरची थोडीशी कमी करायची। आणि हे काय करणार आहे मी आता, कुटून घेणार आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता जर नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का, मिक्सरला थोडंसं बंद चालू केलं तरी चालू शकते। पण ही जी चटणी आहे ना, जसं खलबत्त्यामध्ये कुटून लई छान लागते, भाजलेल्याची, कच्च्याची नाही। कुटून घेतले बघा, जास्त वेळ लागत नाही आणि म्हणजे असे जास्त मेहनत पण लागत नाही ह्याला, पण चवीला 1 नंबर करून बघा। जर पूर्ण तेलामध्ये जरी फ्राय नाही करायचे म्हटलं ना, तर 1 चमचाभर तेल टाकायचं तव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुकडे तुकडे करून जरी तुम्ही टाकलं तरी चालेल बघा। तर मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे, मस्त अशी लागते। तर कसं वरण भात केला, काय केलं तर त्याच्यावर तुम्ही हे खाऊ शकता। आता हे कसं छोटासा आहे खलबत्ता, काय होतं माहिती आहे का, असं दगडी खलबत्ता वगैरे असं काय दाखवलं की लई कमेंट करतात की आमच्याकडे नाही आहे असं, तर त्यामुळे मी ते पाटा दगडी खलबत्ता त्याच्यात काय दाखवायचंच बंद केलं। म्हणलं नको दाखवायला, कारण खूप कमेंट करतात की नाही आहेत म्हणून आमच्याकडं। तर अशा पद्धतीनं ते कसं असं मिक्स करून घ्यायचं सगळं आपण कुटून घेतलेलं आहे। शेंगदाणे बघा आपल्याला जास्त बारीक करायचे नाही, एका शेंगदाण्याच्या पाकळ्यांचे 2-2, 3-3 भाग झाले पाहिजेत असे करायचे। ते खाताना जेव्हा ते भाजलेले असतात ना, ते छान लागतात। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल काय करायचं ते तुम्हाला मी सांगते। आता तुम्ही खाताना जरी, म्हणजे आता आपण जेव्हा कुटलं ना, त्याच्यामध्ये 2-4 पानं तुम्ही पुदिन्याचे पण टाकू शकता। कुटायच्या टायमाला त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस किंवा 1 चमचाभर लिंबाचा रस जरी टाकला तरी छान लागेल चवीला। आणि अशा पद्धतीनं भाजून जसं आपण फ्राय करून केलेलं आहे तर करून बघा, मस्त लागतं चवीला, एकदम छान। आणि काहीतरी वेगळी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।